जनसन्मान मेळावा बारामतीतील मिशन हायस्कूल येथे पार पडत आहे। या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शन देखील करणार आहेत। या मिशन हायस्कूल येथे होणाऱ्या जनसन्मान मेळाव्याची पाहणी सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करत आहेत। आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर आहेत। सर, काय सांगाल, आज मेळावा पार पडत आहे, काय सांगाल, आज काय कोणते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान रॅली आज आम्ही या ठिकाणी बारामतीला घेतो आहोत। एक अभूतपूर्व असा अर्थसंकल्प अजितदादांनी त्या ठिकाणी मांडला। विशेष करून पहिला 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींसाठी जो विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी एक काळामध्ये दिला होता, संघर्ष केला होता, त्या महिलांच्यासाठी आज राज्यातल्या किमान 2.5 कोटी महिलांच्यासाठी जो अर्थसंकल्प दादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मांडलेला आहे। महिलांच्यासाठी अनेक योजना देत असताना तरुणांच्यासाठी सुद्धा योजना दिल्यात। शेतकरी वर्ग महाराष्ट्रातला मोठा आहे, त्याच्यासाठी देण्यात आलेली वीज पंप माफी असेल, त्याचबरोबर त्यांना देण्यात येणारं कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत 5,000 रुपये हेक्टरी प्रति अनुदान देण्याचा विषय असेल, धान उत्पादक शेतकऱ्यांना असेल, या साऱ्या ज्या काही सर्वंकष योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत, या योजना भवितव्याच्या कालावधीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहेच, पण महायुतीचे सुद्धा सगळेच घटक पक्ष त्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत आणि या साऱ्याची सुरुवात आज आम्ही बारामतीपासून या ठिकाणी करतो आहोत। अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात योजना मांडल्या गेल्या, परंतु काही दिवसांपासून अशी चर्चा होती की राष्ट्रवादीमधून एक जनहिताची घोषणा होणार का पक्षासाठी एक घोषणा होणार, अशी एक चर्चा आहे सध्या। तर कोणती घोषणा असेल? आज एक घोषणा होणार असं पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर म्हटले होते की दादा एक जनसन्मान मेळाव्यात एक घोषणा करतील, ती जनहिताची असेल किंवा पक्षासाठी असेल, तर ती कोणती घोषणा असेल, एक चर्चा सध्या चालू आहे। नाही, शेवटी आता दादांच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण दादांचं भाषण ऐकूया। सर, विधान परिषदेची निवडणूक आत्ताच पार पडली। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा 40 आमदार असताना 147 मतं राष्ट्रवादी काँग्रेसला आली। एकंदरीत ही मतं फुटलेली, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंगचं सत्र चालू होईल का असं आपल्याला वाटतं? लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून अनेकांनी सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार त्या ठिकाणी बाजूला जातील अशापैकी आवई उठवण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। त्याऐवजी आमच्याकडे आज 40चं संख्याबळ होतं, आम्ही 47पर्यंत त्या ठिकाणी पोचलो। या उलट पलीकडचे सुद्धा काही आमदार फुटलेत असं पराभूत उमेदवार जयंत पाटलांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने कल बदललेला आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पाहतात। अनेक जण आमच्या संपर्कामध्ये आहेत, अर्थसंकल्प मांडल्यापासून होते आणि कालच्या विजयाच्या नंतर तर त्याच्यात अधिक भर पडते आहे। तर निवडणूक विधानसभेची निवडणूक थोड्या 2-2.5 महिन्यावरती आलेली आहे। एकंदरीत महायुतीतील तिन्ही पक्षांकडून जागेसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळा दावा केला जात आहे। एकंदरीत जागा वाटपाचं कसं सूत्र असेल आणि कशा पद्धतीने उमेदवारी दिली जाईल? दावा कोणीही करू नये असा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला आहे। या उलट अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी षण्मुखान हॉलला जो एक अभूतपूर्व असा मेळावा महायुतीचा त्या ठिकाणी झाला। महायुतीचे सर्व आमदार खासदार पराभूत उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते। संबंध जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या महिलांच्या सुद्धा प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यावेळेला सर्वांनाच मिळून सांगितलं की आता जागा वाटपाची चर्चा कोणी त्या ठिकाणी करणार नाही, जागा वाटप हे सन्मानपूर्वकच नक्की त्या ठिकाणी होईल। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काही उणिवा राहिल्या होत्या त्या दूर करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। सर, आजचा मेळावा म्हणजे विधानसभेचं रणशिंग फुंकलं असं समजायचं का? रणशिंग फुंकलं असं आपण समजू शकता। स्वाभाविकच 3 महिन्यावरती निवडणुका येत आहेत। एक जनसन्मान यात्रासुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची मी अधिकृत घोषणासुद्धा त्या ठिकाणी करणार आहे। एकंदरीतच राज्यातील सर्व अर्थसंकल्पात केलेल्या योजना ह्या आजच्या मेळाव्यात सांगण्यात येणार आहे आणि काही घोषणा असेल तर ते दादा करतील आणि विधानसभेचं रणशिंग देखील याच मेळाव्यातून फुंकलं जाईल असं देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। दीपक काबरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।